लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे. मोठी खुशखबर आलेली आहे. बघा, जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत बघा, मागील हप्ते जे तुम्हाला जमा झालेले नव्हते, तर बघा नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्याने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी काही महिन्यांना हे हप्ते जमा झालेले आहेत. तर मागील तुमचे जे हप्ते उर्वरित हप्ते ते जमा होणार आहेत. बघा, संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, ते संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. तर बघा, कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत, तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. बघा, तर लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करूनही पैसे नाही तर कुठे अर्ज करता येईल? राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जातात. ठीक आहे. या हप्त्यांबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर पुढे बघू शकता, जळगावची अपडेट आहे. राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जातात. या हप्त्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता ई-के-वाय-सी करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र नाराजी आणि चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मात्र संबंधित सर्व महिलांना दिलासा देणारी माहिती समोर आलेली आहे. बघा, तर कोणती माहिती आहे? दिलासा देणारी बातमी आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ई-के-वाय-सी प्रक्रिया बंधनकारक करून त्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिलेली होती. या कालावधीत राज्यभरातील लाखो महिलांना ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण देखील केली नाही. मात्र त्यानंतरही अनेक पात्र महिलांच्या खात्यात ₹1500 नियमित हप्ता जमा न झाल्याने तक्रारी केल्या जात आहेत. बघा, काही महिलांना नियमितपणे अनुदान मिळत असताना अनेक महिलांना मात्र अद्याप नियमित हप्ता जो आहे तो मिळालेला नाही. हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना याचा मोठा फटका बसत आहेत. ई-के-वाय-सी करताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे नसणे, म्हणजे माहिती नसणे, तांत्रिक अडचणी, आधार कार्ड नंबर, बँक खात्याशी लिंकिंग अपूर्ण असणे, तसेच अर्जात चुकून माहिती भरली जाणे व काही कारणांमुळे अनेक महिलांचे अनुदान रखडल्याची बातमी समोर येत आहेत. बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. त्रुटी ज्या आहेत तुमच्या दूर झाल्यानंतरच तुम्हाला काही महिलांना ई-के-वाय-सी करताना अनावधाने चुकीची उत्तरे दिल्याने त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याची उदाहरणेही दिसून आली आहेत. हप्ता वेळेवर जमा न झाल्याचे लक्षात येताच महिलांना बालकल्याण विभाग, तहसील कार्यालय तसेच संबंधित शासकीय कार्यालयांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी स्पष्ट व समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे महिलांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. सर्व अटी पूर्ण करूनही जर अनुदान मिळत नसेल तर आम्ही न्यायासाठी कुणाकडे दाद मागायची, असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहेत. बघा, दुसरीकडे संबंधित विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहेत. ई-के-वाय-सीची त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल, रक्कम हप्ता जमा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहेत. बघा, तर आतापर्यंत काही लाडक्या बहिणींना हप्ता जमा झालेला आहे, काहींना जमा झालेला नाही. तर बघा, इथं अर्ज प्राप्त होतात. इथं काय सांगितलं आलं आहे बघा, प्राप्त अर्ज मंत्रालयात पाठवणार. तर आता या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने स्पष्ट मार्गदर्शन करावे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित करावीत. तसेच कोणतेही पात्र महिला ज्या आहेत त्या अनुदानापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. असेच जोरदार मागणी लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे. दरम्यान महिला व बालकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ई-के-वाय-सीतील त्रुटींमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी सर्व अर्ज जे आहेत ते मंत्रालयात पाठवण्यात येणार असून त्यानंतर संबंधित रखडलेले अनुदान पूर्ववत सुरळीत होऊ शकणार आहे. बघा, राज्य सरकारने मकर संक्रांतीच्या आधीच 2 महिन्यांचे एकत्रित अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र न्यायालयाने हरकत घेतल्याने 2 महिन्यांचे अनुदान वितरित करण्यास अडचण आल्याचेही महिला व बालकल्याण विभागाच्या सूत्रांनी लोकसत्तेला सांगितले आहे. बघा, मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, आता अशा काही ज्या लाडक्या बहिणी आहेत की बघा, त्यांना आता दोन्ही तिन्ही हप्ते आलेले नाहीत. बघा, मागील हप्ते सुद्धा तुम्हाला आता लवकर जमा होणार आहेत
आणि सरकारकडे विनंती केली जाते की लवकरात लवकर हप्ते जमा करावेत. लाडक्या बहिणीकडून मोठ्या प्रमाणावर मागणी जोर धरू लागली आहे. सर्वीकडे चर्चा सुरू झाली की लवकरात लवकर हप्ते जमा करावे, लवकरात लवकर हप्ते जमा. सर्वीकडे ही जी चर्चा आहे ही जोरात सुरू झालेली आहे. जशी जशी माहिती येणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. जशी जशी माहिती येणार आहे तशी तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तर आता बघू शकता 610 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी. तर लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे. जानेवारीचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे ट्रान्सफर होणार आहे. जानेवारीचा हप्ता कोणाकोणाला अजूनपर्यंत आलेला नाही. लवकरात लवकर हे वितरण सुरू व्हावे त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत. जशी जशी माहिती येणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केले नसेल, शेअर केले नसेल तर पटापट लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असल्यास पटापट लाईक करा आणि शेअर करा.